झी 24 तास एक पाऊल पुढे। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या 25 वर्षांपूर्वीच्या रेकॉर्ड 664 रन्सच्या पार्टनरशिपबाबत आठवणींना उजाळा दिला तो त्यावेळचे असिस्टंट कोच लक्ष्मण चव्हाण आणि हा रेकॉर्ड्स असल्याचं शोधून काढणारे मार्क्स कुट्टो यांनी। याबाबत त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। 25 वर्षांपूर्वी याच आझाद ग्राउंडवर सचिन आणि कांबळीने रेकॉर्ड पार्टनरशिप केली आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत त्यावेळेचे सचिन आणि कांबळीचे कोच लक्ष्मण चव्हाण आणि हा रेकॉर्ड फाइंड आउट करणारे मार्कस कुट्टो। आपण सर्वात प्रथम कोच चव्हाण यांच्याशी बातचीत करूया। सर, तुम्ही त्यावेळी सचिन आणि कांबळीचे कोच होतात, त्यावेळी ती कशी होती जोडी आणि तुम्ही त्यांना एक कोच म्हणून काय सूचना दिलेल्या आहेत? ह्या दोघांचं विशेष म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल की दोघेही मनापासून खेळत होते, छान बॅटिंग करत होते। त्यांच्या बॅटिंगमध्ये असं कुठे वाटत नव्हतं की हे कुठेतरी असं मध्ये मॅच सोडायच्या ह्याच्या गेले 100 झाले, 100 झाल्यानंतर त्यांना माझा असं कधी वाटायला नाही गेलं। डिक्लेअर लंचच्या आधी डिक्लेअर करायला लावलं होतं त्यांना, पण त्याच्या आधी कधीही असं वाटलं नाही की हे असं वाटत होते की हे 10 मिनिटापूर्वी बॅटिंगला गेलेत आणि त्याप्रमाणे ते खेळतच राहत होते। हा तुम्ही रेकॉर्ड कसा फाइंड आउट केला त्यावेळी तेव्हाची प्रोसेस काय होती? आम्ही कांगा लायब्ररी गेली, वन ऑफ दी बिगेस्ट लायब्ररी एशियामधले। तिथे आम्ही 2-3 दिवस बघतो, हा रेकॉर्डच नव्हता। तिथे टेस्ट क्रिकेटचा आहे, फर्स्ट क्लास क्रिकेटचा आहे, सर्व काय होता, हा क्रिकेटचा रेकॉर्डच नव्हता। तर मग कोणीतरी सांगितलं ब्रिटिश या काउन्सिलला जा, या लायब्ररीत त्या लायब्ररीत। शेवटी मग आम्ही आनंदजी दुसाला फोन केला, आनंदजी बसव माझ्याकडे नाही। तर मग सुधीर वैद्यांना त्यांनी सांगितलं कॉन्टॅक्ट करायला। सुधीर वैद्यांनी सांगितलं मेकर चेंबरला जा, रिलायन्समध्ये तिथे एक कोणतरी आहे तो असं सर्व रेकॉर्ड ठेवतो। तर आम्ही बोलतो लास्ट ट्राय करूया तिकडे मेकर चेंबरमध्ये। आता शोधणार कुठे ना, रिलायन्सला कामाला आहे। ठीक आहे, मग तिथे माहिती पडलं मोहनदास मेनन नावाचा एक व्यक्ती होता, त्याने आम्हाला 2 मिनिटात सांगितलं हा रेकॉर्ड आहे। मग आम्ही बोललो चला चान्स घेऊ। मग आम्ही बोललो आता विजडनला पाठवूया। तर विजडनला आम्ही बोललो असं रेकॉर्ड झालं नाही, ते बोलले डॉक्युमेंटरी पाहिजे, स्कोरशीट वगैरे पाहिजे। तर आम्ही जेव्हा इथे स्कोरशीट बघितली तर स्कोरशीट पुरी भरलेली होती त्याच्यात, कारण त्या कमसे कम मला 10 स्कोररनी स्कोरिंग केलेली। ते स्कूलमध्ये हा नाही मी जातो आता करून सर्व स्टुडंट्सनी केलं, कुठेच जागा ठेवलेली नव्हती त्यांनी। ते टॅली करता करता आम्हाला 3 रन सचिनचे मला कमी करायला लागले, मला आणि मोहनदासला। तर सचिन कधी कधी मला विचारत असतो तुला मीच भेटलो काय कमी करायला, लेग बायज होते, नो बॉल्स होते, माझ्या खात्यातलेच कमी केलेस, तो असं विचारत असतो कधी कधी। तर मग आम्ही ते बनवली स्कोरशीट पुरी आणि मग विजडनला पाठवली प्रॉपर हे करून। मग विजडननी थोड्या दिवसांनी डिक्लेअर केलं का हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हा साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये झालेला, त्यांनी तोडलेला तो 1914चा रेकॉर्ड। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते कोच लक्ष्मण चव्हाण आणि त्यावेळेचा रेकॉर्ड फाइंड आउट करणारे मार्कस कुट्टो। दोघांनी सचिन आणि कांबळी शालेय वयामध्ये कसे होते आणि ह्या रेकॉर्डचा फॉलोअप त्यांनी कशा पद्धतीने घेतला हे त्यांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलं आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।